मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईतल्या माहीममध्ये नारायण राणेंचे जनआशीर्वाद यात्रेचे होर्डिंग्स काढले गेले। माहीम भागात होर्डिंग्स काढायला सुरुवात झालेली होती। या होर्डिंग्सना शिवसेनेनं कारवाईनं उत्तर दिल्याचं सध्या बोललं जात आहे। मात्र या कारवाई दरम्यान कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी झाल्याचा प्रकार घडला। मुंबईतल्या माहीम भागामध्ये हे होर्डिंग्स काढायला सुरुवात मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केली होती। पोलीस देखील दिमतीला होते। मात्र ही कारवाई होत असताना कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये वादावादी देखील झाल्याचं समोर येत आहे। राणेंच्या दौऱ्याआधीच खरं तर या सगळ्या संघर्षाला सुरुवात झाल्याचं सध्या बोललं जात आहे। नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात होतीये आणि याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, होर्डिंग्स हटवून एक प्रकारे शिवसेनेनं या सगळ्या जनआशीर्वाद दौऱ्याला प्रत्युत्तर दिलंय की काय असंच सध्या तरी बोललं जात आहे आणि फक्त माहीम भागातलेच नाही तर इतरही काही भागांमधले होर्डिंग्स कदाचित हटवले जात आहेत। सुस्मिता, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? खरं तर नारायण राणे यांचा दौरा हा अतिशय वादात रंगलेला पाहायला मिळतोय। कारण एकीकडे शिवसेनेकडनं होणारा विरोध, भाजपकडनं अपेक्षित असणारं शक्ती प्रदर्शन आणि यासाठी त्यांच्या स्वागतासाठी लावलेले जे बॅनर्स होते, अगदी माहीम असेल, शिवाजी पार्क असेल, जिथे सगळ्यात प्रथम एअरपोर्टवरनं नारायण राणे येणार आहेत, त्या शिवाजी पार्कमधले सुद्धा बॅनर्स हटवण्यात आलेले आहेत। ह्या बॅनर्स हटवताना पोलिसांचं पथक सुद्धा पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत होतं। ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत तिथे ही कारवाई करण्यात येते। त्यामुळे भाजपकडनं एक टीका केली जाते की सूडबुद्धीने किंवा आपल्या पालिकेत असणाऱ्या सत्तेचा दुरुपयोग करत कुठेतरी शिवसेनेनं नारायण राणे यांच्या या संपूर्ण जनआशीर्वाद यात्रेला विरोध केल्याचं म्हणावं लागेल। खरं तर आत्ताची परिस्थिती अशी आहे की 10 वाजता नारायण राणे हे एअरपोर्टवरती पोहोचणार आहेत। त्यानंतर ते थेट शिवाजी पार्कमध्ये येणार आहेत। त्यानंतर ते ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी अशाच पद्धतीचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। खरं तर मुंबईमध्ये महानगरपालिकांना लक्षात घेत अतिशय महत्त्वाचा असा हा शक्ती प्रदर्शनाचा दौरा आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही। कारण ज्या ज्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक असेल किंवा शिवसेनेचं प्रभुत्व आहे, अशा सगळ्याच भागातनं नारायण राणे यांची ही रॅली जाणार आहे। कोकणवासियांना आपलंसं करण्यासाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि म्हणून अगदी लालबाग असेल, सिद्धिविनायक मंदिर परिसर असेल, दादर परिसर असेल, इथून हा दौरा पुढे सरकत जोगेश्वरीमध्ये ते म्हणजे भाषण करणार आहेत, तिथे ते संवाद साधणार आहेत। 2 दिवसांचा हा दौरा असणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि विरार वसई महानगरपालिका निवडणूक या दोन्ही निवडणुकांच्या मुख्य जबाबदारीचा भार हा केंद्रानं नारायण राणे यांच्यावरती टाकलेला आहे। त्यामुळे भाजप विरोधात शिवसेना आणि त्यांचे कायम विरोध करणारे नारायण राणे हे आता येणार आहेत दादरमध्ये। परंतु त्यासाठी अगदी पोलीस यंत्रणा असतील किंवा इतर अनेक पद्धतीने, जसं आपण बघितलं की बॅनर्स हटवण्यात आले, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तयारीला सुरुवात झालेली आहे। बिलकुल सुस्मिता, अशाच आमच्या सोबत रहा। याबद्दलच्या अपडेट्स तुमच्याकडनं आम्ही घेणारच आहोत। आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आहेत सध्या। त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। प्रणाली, आपण बघत असलो तर कुठेतरी या राजकीय संघर्षाला आता दौऱ्याआधीच सुरुवात झाली। अजून नारायण राणे पोहोचले देखील नाहीयेत मुंबई विमानतळावर, त्याआधीच होर्डिंग्स हटवायला सुरुवात झाली। कुठेतरी शिवसेना विरुद्ध नारायण राणे या राजकीय संघर्षाचा एक वेगळा अंक आज आपल्याला बघायला मिळू शकतो। प्रणाली, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? दोन्हीही गोष्टींची शक्यता नाकारता येत नाही। एक राजकीय संघर्षही कदाचित आपल्याला बघायला मिळू शकतो, कदाचित आपल्याला चांगल्या वातावरणामध्ये ही यात्रा पार पडताना सुद्धा दिसू शकते। नक्कीच या यात्रेला संघर्ष होण्याची शक्यता जास्त आहे। यासाठी कारण तसं आवाहन शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी आधीच दिलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं होतं की नारायण राणे यांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर कुठल्याही परिस्थितीत जाऊ दिलं जाणार नाही। जी माहिती मिळते त्यानुसार अनेक मेसेजेस जे आहेत ते काल रात्रीपासून पसरवले जात आहेत आणि या दादर परिसरामध्ये नारायण राणे यांना जाऊ दिलं जाऊ नये असे हे संदेश आहेत। माहीम विधानसभा क्षेत्रामध्ये
परिसरामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत, त्याचबरोबर या भागात सर्वाधिक नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळं या परिसरामध्ये जात असताना नेमकं काय होऊ शकेल याचा विचार जो आहे तो नक्कीच पोलीस प्रशासनाने सुद्धा केलेला असेल आणि त्यामुळं सगळी पोलीस यंत्रणा जी आहे ती सज्ज ठेवण्यात आलेली आहे. आता आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाहेर आहोत, जे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर आहे. या परिसराचे जे आमदार आहेत ते आपल्या बरोबर आहे. पराग अळवणीजी, त्यांच्याकडून जाणून घेऊया. परागजी, सेना आणि भाजपमध्ये एक संघर्ष या निमित्तानं दिसतोय की काय, अशी भीती प्रत्येकाला वाटू लागली आहे? कारण सकाळपासून पोस्टर्स काढायला ठिकठिकाणी सुरुवात झाली, माहीममध्ये काढले गेले, दादरमध्ये काढले गेलेले आहे. कसं बघता तुम्ही या कारवाईकडे? बघा, महानगरपालिकेला एखादी कारवाई करायची असेल तर त्यांनी ती युनिफॉर्मली सर्वांवर कारवाई करावी. जाणीवपूर्वक जन आशीर्वाद यात्रेच्या पोस्टर्स काढत असतील तर मुळात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी हे सांगू इच्छितो की ही जन आशीर्वाद यात्रा आहे. आम्ही जनतेमध्ये जातो आहे आणि त्यामुळे जनतेचा आशीर्वाद या यात्रेला लाभणार आहे. जनतेचा आशीर्वाद घेऊन या देशासाठी काहीतरी चांगलं काम करण्यासाठी मंत्रीगण निघालेले आहेत. पण सेना आणि भाजप हे दोन्हीही पक्ष असे आहेत ज्या पक्षांचे 82 आणि 84 नगरसेवक या महापालिकेत आहे, म्हणजे तोडीस तोड आहे. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये एक संघर्ष आज बघायला मिळू शकतो, अशी भीती सगळ्यांना वाटायला लागली. मला वाटत नाही यात काही भीतीचं कारण आहे. भारतीय जनता पार्टी हा केडर बेस पक्ष आहे. हा आपली संघटना वाढवतो, हा आपल्या संघटनेचे कार्यक्रम पुढे नेतो आणि त्यामुळे आम्ही आमचा कार्यक्रम नेहमी पुढे नेत असतो. आम्हाला काही दुसऱ्याला छोटं करण्यासाठी आम्ही कधीच काम केलं नाही. भारतीय जनता पक्ष तो पक्ष आहे जो फिनिक्स पक्षाप्रमाणे मोठा झालेला आहे. 2 आमचे खासदार होते आणि तिकडून आज देशाची सत्ता ही मिळालेली आहे. तर मला वाटतं की जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही सत्तेपर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे भाजपच्या वतीनं कुठलाही संघर्षाचा प्रयत्न किंवा कुठली संघर्षाची परिस्थिती निर्माण होणार नाही असं परागजी सांगतायत. परंतु सेनेकडनं तो प्रयत्न होता का हे सुद्धा आपल्याला बघावे लागणार आहे. त्यांनी संयम बाळगणं सुद्धा गरजेचं आहे. अगदी खरंय. प्रणाली, तुम्ही देखील अशाच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अभिषेक पांडे देखील आहेत सध्या, आणि अभिषेक पांडे यांच्या सोबत कृपाशंकर सिंग आहेत, भाजपचे नेते. आणि आता आपण बघितलं असेल की हा संघर्ष कुठेतरी शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा होण्याची शक्यता व्यक्त होती. अभिषेक, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे आणि कृपाशंकर सिंग यांचं या संदर्भातलं नेमकं काय म्हणणं आहे? बिल्कुल, मैं इस समय एयरपोर्ट के भीतर पे हूं जहां पर नारायण राणे पहुंचेंगे और बाहर निकलेंगे एयरपोर्ट से. यहां पर देखिए गाड़ियों की लाइन आपको दिखाई पड़ रही है. इससे आप अंदाजा लगाइए करीब 20 से 25 गाड़ियां एयरपोर्ट के इस पार्किंग स्लॉट में हैं. हालांकि कार्यकर्ताओं को मना किया गया है कि यहां पर ना पहुंचे क्योंकि कोविड प्रोटोकॉल का पालन करते हुए. हमारे साथ कृपाशंकर सिंह है, बीजेपी नेता. किस तरीके से आप लोग स्वागत करने वाले हैं और आज जन आशीर्वाद यात्रा को लेकर किस तरीके से तैयारी है? एक्चुअली जो जन आशीर्वाद यात्रा है, नारायण राणे साहब अभी आ रहे हैं एयरपोर्ट से. यहाँ से सीधा जाएंगे शिवाजी महाराज के पुतले के पास, वहाँ उनको माल्यार्पण करेंगे. और देवेंद्र फडणवीस साहब जो विरोधी पक्ष नेता, पूर्व मुख्यमंत्री, और तैयारी किस तरीके से है? तैयारी तो मतलब यह है कि जन आशीर्वाद यात्रा के लिए निकले हैं लोग, निकले हैं, गाड़ियाँ निकली हैं, ऑटो रिक्शा निकले हैं, टैक्सी निकले हैं, यूनियन है उनकी, यूनियन को मानने वाले लोग, सारे लोग अपनी अपनी गाड़ी लेकर के सब, मतलब कि कब तक एयरपोर्ट पर पहुंचने की उम्मीद है? जगह 15-20 मिनट, 20 से 25 मिनट लगेगा. थोड़ा फ्लाइट डिले थी, उसको मतलब यहाँ 10:30 बजे लैंड होना था, 10-5 मिनट आगे पीछे हो सकती है. 15-20 मिनट फ्लाइट डिले हो गई है. 10 बजे पहुंचना था, आप 10:30 बजे निकलेंगे. और मैं अगर तस्वीरें आपको दिखाऊं तो आप देखिए यहाँ पर ये पूरी तस्वीरें आप देखिए कि गाड़ियों की लाइन आपको दिखाई पड़ रही है. जहां देखिए वहां तक गाड़ियां और चारों तरफ, क्योंकि बीजेपी की कोशिश है कि इस जन आशीर्वाद यात्रा के जरिए कहीं ना कहीं इस पूरे रूट को या मुंबई के भीतर ये बताया जा सके कि किस तरीके से बीजेपी का अस्तित्व है, बीजेपी किस तरीके से बीएमसी चुनाव के लिए तैयार है. इसके पॉलिटिकल मैसेज कल खुद प्रवीण दरेकर ने दे दिए थे कि जन आशीर्वाद यात्रा भले ही प्रधानमंत्री के कहने पर निकाली जा रही है और लोगों का आशीर्वाद लेने के लिए, लेकिन निश्चित तौर पर इसका बीएमसी से कनेक्शन है. और बीएमसी जिस तरीके से बीजेपी के कब्जे से दूर रह गई थी 2 सीटों को लेकर के, अब इस बार
वो पूर्ण बहुमत को लेकर तैयारी करेंगे और यही वजह है कि पूरी की पूरी लाइन लगी है। हालांकि यहाँ पर कार्यकर्ताओं को आने के लिए मना किया गया है, लेकिन बाहर अगर दिखाएं तो बाहर होर्डिंग ही होर्डिंग आपको नजर आ रही है। यहाँ से जहाँ देखिए वहाँ पर बाहर चारों तरफ नारायण राणे की होर्डिंग लगाई गई है, ताकि यहाँ से जब निकलेंगे, पहली बार मुंबई में बतौर कैबिनेट मंत्री प्रवेश कर रहे हैं और एक जन आशीर्वाद यात्रा न केवल एक जन आशीर्वाद के तौर पर है, बल्कि इसके पॉलिटिकल मायने भी बहुत ज़्यादा हैं और पॉलिटिकल मकसद को लेकर ही बीजेपी इसको एक बड़ी रैली में तब्दील करना चाह रही है। हालांकि सरकार ने पहले ही कर दिया है कि अगर कोई भी व्यक्ति कोविड प्रोटोकॉल फॉलो नहीं करेगा तो उसके खिलाफ मामला भी दर्ज किया जा सकता है। जी अभिषेक, लेकिन इस पूरे सिचुएशन को अगर हम देखेंगे तो राजकीय संघर्ष होने की भी आशंका जताई जा रही है। शिवसेना ने इशारा भी दिया है, एक प्रकार से बोला है कि आप बाला साहेब ठाकरे की स्मृति स्थल पे ना जाएं। एक बड़ा राजकीय संघर्ष होने की आशंका जो है वो बताई जा रही है, उसके बारे में क्या बताएंगे? देखिए, राजकीय संघर्ष होना बिल्कुल लाजमी इसलिए हो गया है क्योंकि शिवसेना कहीं ना कहीं जानती है कि हिंदुत्व के मुद्दे पर बीजेपी काउंटर करने की कोशिश कर रही है शिवसेना को। और जिस तरीके से महाराष्ट्र की राजनीति में 3 पार्टियां सामने आई हैं और तीनों पार्टियों में शिवसेना एक कट्टरवादी हिंदुत्व पार्टी के तौर पर थी और अचानक बीजेपी के कारण सत्ता छोड़ करके दूसरे के साथ सत्ता बनाई, तो उसका बीजेपी काउंटर करने की कोशिश करेगी और इसी के तहत वो बाला साहब ठाकरे के स्मारक पर दर्शन करने के लिए जा रहे हैं। हालांकि पहले ही जिस तरीके से शिवसेना ने कह दिया है कि उनको नैतिक अधिकार नहीं है और बीजेपी इसका राजनीतिक मायने निकालने की कोशिश कर रही है, बावजूद इसके बीजेपी वहां पर जाने पर अड़ी हुई है। यानी बीजेपी को लगता है कि बाला साहब के मुद्दे को लेकर के जिस तरीके से उन्होंने गुजरात में सरदार पटेल के मुद्दे को लेकर के, लाल बहादुर शास्त्री के मुद्दे को लेकर के कहीं ना कहीं कांग्रेस को घेरा है, अब बाला साहब ठाकरे के मुद्दे को लेकर के या उनके स्मृति स्थल पर दर्शन करके कहीं ना कहीं शिवसेना को एक मैसेज देने की कोशिश है कि शिवसेना हिंदुत्ववादी जो पार्टी के तौर पर देखी जाती थी, उन्होंने अपनी आइडियोलॉजी छोड़ करके समझौता करके सरकार बनाई है और ऐसे में बाला साहब ठाकरे के जो समर्थक हैं वो नारायण राणे या बीजेपी है और ऐसे में वो उनकी आइडियोलॉजी को फॉलो करते हुए, उनको एक आइडियल मानते हुए उनके वहां पर दर्शन करके और आगे की शुरुआत करेगी। यानी इसके राजनीतिक मायने हैं कि जिस तरीके से महाराष्ट्र के साथ साथ पूरे देश में एक नया मैसेज जाएगा कि कहीं ना कहीं बाला साहब ठाकरे के जो विचार थे उसको बीजेपी अपना करके और उनसे आशीर्वाद लेकर के आगे की ये पूरी जन आशीर्वाद यात्रा की शुरुआत रखेगी। बिल्कुल अभिषेक, हमारे साथ ऐसे ही बने रहिए। आपण पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे जाऊया। प्रणाली, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमण्याची शक्यता देखील व्यक्त होतीये, या पार्श्वभूमीवर काय नेमकी खबरदारी घेतली जाणार आहे भाजपतर्फे, काही त्याबद्दलची माहिती दिली गेली आहे का? इथे सातत्यानं घोषणा केल्या जात आहेत कार्यकर्त्यांना की त्यांनी गर्दी करू नये। अगदी मोठ्या जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा सातत्यानं सांगितलं जात आहे की त्यांनी गर्दी करायची नाही आहे। इथं घोषणा दिल्या जात आहेत की जे आलेले आहेत त्यांनी मास्क घालायचं आहे, कुणीही कोविडचे जे प्रोटोकॉल आहे ते मोडायचे नाही, जास्त गर्दी करायची नाही। मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथं कार्यकर्ते कमी आणि पोलिसांची संख्या जास्त झालेली आहे। थोड्या वेळातच नारायण राणे हे पोहोचणार आहे, त्यांची फ्लाईट थोडीशी डिले जरी झालेली आहे असं माहिती मिळते की अर्धा तास ती डिले झालेली आहे, त्यानुसार आता ते 10:30 वाजता जर तिथनं निघतील तर इथे यायला त्यांना अर्धा तास लागू शकतो। आणि दरम्यानच्या काळामध्ये कोविडच्या नियमांचं सातत्यानं पालन करण्याच्या घोषणा अनाउन्समेंट जी आहे ती भाजपच्या वतीनं केली जाते आहे। त्यामुळं इथं नियमांचं पालन करा हे जरी सांगितलं जात असलं तरी मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण भाजपच्या गेल्या काही वर्षात मुंबईमध्ये वाढलेलं प्राबल्य त्याला एक जबाबदार आहे। त्याच पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्ता नेत्याच्या समोर आपलं काहीतरी कर्तृत्व आहे किंवा आपली हजेरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, त्या दृष्टीनं सुद्धा मोठे कार्यकर्ते इथं जमण्याची शक्यता नाकारता येत नाही। खाली मी ढोल ताशावाले दाखवू शकते की त्यांनी सुद्धा कोविडच्या सगळ्या नियमांचं पालन करताना आपल्याला ते दिसत आहेत। सगळ्यांनी मास्क घातलेले आहेत आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत सुद्धा होतो। इथं पोलीस असतील, कार्यकर्ते असतील, सध्या तरी सगळ्यांनी मास्क घातलेले आहेत ते आपण पाहतो आहोत, परंतु मोठी गर्दी जी आहे ती टाळता येणं भाजपला तेवढंसं शक्य होईल असं दिसत नाही, कारण जी आत्ता एअरपोर्टला गर्दी आहे
तो जथ्था पूर्णपणे नंतर या ठिकाणी येऊन मिळणार आहे आणि नंतर इथे या प्रमुख 3 नेत्यांची भाषणं झाल्यानंतर या रॅलीला सुरुवात होणार आहे। त्याच्यामध्ये मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सरतेशेवटी नारायण राणे यांची छोटी छोटी भाषणं होणार आहेत आणि त्यानंतर या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात होईल। देवेंद्र फडणवीस त्याला हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर ही यात्रा इथून मार्गस्थ होणार आहे। त्यामुळे एक मोठी गर्दी जी आहे ती टाळता येणं थोडंसं कठीण दिसतं आहे। एक व्हॅन आपण पाहू शकतो, त्या व्हॅनवर उभे राहून नंतर नारायण राणे जे आहेत ते या आशीर्वाद यात्रेसाठी निघतील। एक राजकीय पार्श्वभूमी नक्कीच या यात्रेला आहे। त्यातच फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। शिवसेना कायमच भाजपला मात देत असताना हा गुजराती मारवाड्यांचा पक्ष आहे किंवा हिंदी भाषिकांचा पक्ष आहे अशा पद्धतीचा आरोप करत असतं आणि भाजपकडे मोठा मराठी माणसाचा चेहरा नव्हता। त्यामुळे आता नारायण राणे जे की कोकण वासी आहेत, या कोकणी माणसाचा चेहरा भाजप नक्कीच या निवडणुकीसाठी वापरताना दिसणार आहे आणि त्यामुळे या जन आशीर्वाद यात्रेचा फायदा भाजपला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नक्की होऊ शकतो। भाजपकडे एक मोठा कोकणी चेहरा नव्हता जे ते या महापालिका निवडणुकीमध्ये वापरू शकतील, पण आता थेट नारायण राणेंनाच केंद्रीय मंत्री केलं असल्यामुळे भाजपला आता एक कोकणी मराठी चेहरा मिळालेला आहे आणि केवळ तो नेता या पातळीवर नाही तर मंत्री या पातळीवर नेऊन बसवलेला असल्यामुळं आणि ते त्यांना शिवसेनेची पार्श्वभूमी आहे, बाळासाहेबांच्या धाटणीमध्ये तयार झालेला तो नेता आहे आणि त्यामुळे या नेत्याचा जितका फायदा आपल्याला या निवडणुकीमध्ये करून देता येईल तेवढा प्रयत्न भाजपच्या वतीनं चाललाय आणि त्यामुळं या यात्रेला एक अतिशय महत्त्व आहे। दुसरा संघर्षाची बाजू या यात्रेला यासाठी सुद्धा आहे कारण नारायण राणे आणि आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कायमच संघर्ष होत राहिलेला आहे। शाब्दिक वाद जे आहेत ते कायम या दोघांमध्ये होत राहिलेले आहे। नारायण राणे आणि राणे कुटुंबियांच्या वतीनं थेट उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका होत असते। त्यामुळे हा संघर्ष जो शाब्दिक पातळीवर होता तो आज रस्त्यावर उतरेल का अशी शंका प्रत्येकाला वाटू लागली आणि म्हणूनच एक मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी जिथून जिथून नारायण राणे यांची यात्रा जाणार आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि आपण ही यात्रा जर बघितली तर ही यात्रा सुद्धा मराठी कोकणी माणूस ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर काढली जाणार आहे आणि जे नारायण राणे बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर कधीही शिवतीर्थावर गेले नाही किंवा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गेले नाही, ते आज केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये येत आहेत आणि त्यावेळेला ते बाळासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथं जाणार आहे। त्यामुळे शिवसेनेचा जो विरोध होतोय हा विरोध हा बाळासाहेबांना संकुचित करणारा आहे। बाळासाहेब हे फक्त शिवसेनेपुरते मर्यादित नाही तर ते राष्ट्रपुरुष आहे, ते महाराष्ट्राचे आहे, ते देशाचे आहे। त्यामुळे या स्मृतीस्थळाला भेट देण्यापासून आम्हाला कोणी रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कोत्या मनावृत्तीचे आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया भाजपच्या वतीनं देण्यात येते। बिलकुल बिलकुल प्रणाली, अशाच आमच्या सोबत राहा। मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे। आपण पाहतो आहोत एकीकडे नारायण राणे देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे, भाजपचे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, दुसरीकडे शिवसेनेने इशारा दिलाय की स्मृतीस्थळावर येऊ नये अन्यथा परिणाम होतील त्याचे वेगळे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जी भूमिका आहे, शिवसैनिक जे आहेत त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे देखील येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एका ब्रेकची वेळ झालेली आहे। ब्रेकला जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे महत्त्वाच्या काही बातम्या तुमच्या बघायच्या राहिल्या असतील तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब पेजवर जाऊन तुम्ही हे यूट्यूब पेज सबस्क्राईब करा आणि या महत्त्वाच्या बातम्यांचे व्हिडिओज बघायला विसरू नका। ब्रेक घेऊया, ब्रेकनंतर याच महत्त्वाच्या बातमीवर राहूया। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करेल अशी चर्चा सध्या सुरू आहे। नारायण राणे अजूनही मुंबई विमानतळावर आलेले नाही आहेत, मात्र त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। भाजपचे मुंबईतले महत्त्वाचे नेते, आमदार देखील यावेळेला उपस्थित असणार आहेत। या सगळ्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून एक वेगळं राजकारण रंगतंय की काय अशी चिन्ह आहेत। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप नारायण राणे शक्ती प्रदर्शन करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपतर्फे मोर्चे बांधणी होतीये, शक्ती प्रदर्शन होत आहे असं देखील सध्या बोललं जात आहे।
दुसरीकडे शिवसैनिकांनी इशारा दिलेला आहे। या सगळ्या जनआशीर्वाद यात्रेची जी एकंदरीतच सुरुवात आहे ती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नारायण राणे जाऊन होणार आहे। त्यामुळे शिवसेनेने इशारा दिलेला होता की नारायण राणेंनी स्मृतीस्थळावर येऊ नये, त्यामुळे एक मोठा राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता व्यक्त होतीये। आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत सध्या, त्यांच्याकडे जाऊया सध्या थेट। प्रणाली, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात एकतर भाजप नारायण राणे शक्ती प्रदर्शन करणार हे तर आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। पालिका निवडणुकीची पार्श्वभूमी देखील आहे आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर शिवसेना देखील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर येऊ दिलं जाणार नाही असं शिवसैनिकांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे। मात्र काय नेमकी त्याबद्दलची हालचाल होतीये सध्या शिवसेनेतर्फे आज नेमकी कोणी भूमिका या संदर्भातली स्पष्टपणे जाहीर केलेली आहे का? प्रणाली, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? आपण जर बघितलं तर विनायक राऊत यांनी साधारण 2 दिवसांपूर्वी ज्या वेळेला पहिल्यांदा हे जाहीर झालेलं होतं किंवा पहिल्यांदा हे नजरेस आलेलं होतं की नारायण राणे यांच्या दौऱ्यामध्ये शिवाजी पार्क इथलं बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे, त्यावेळेला सगळ्यात आधी प्रतिक्रिया जी आलेली होती ती विनायक राऊतांकडनं आलेली होती आणि त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं होतं की बाडग्याला या ठिकाणी जाण्याचा नैतिक अधिकार नाही, आम्ही त्याला जाऊ देणार नाही। शिवसेनेमध्ये एकेकाळी नारायण राणे अगदी लहानाचे मोठे झाले असं म्हटलं तरी चालेल, त्यांच्या राजकीय आयुष्यातलं बालपणपासून ते तारुण्यापर्यंतचा सगळा कालावधी जो आहे तो त्यांनी शिवसेनेमध्ये घालवला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काही बाबींमध्ये खटके उडाल्यानंतर जे आहे नारायण राणे बाहेर पडलेले होते शिवसेनेतून आणि त्यामुळे शिवसेनेचे एकेकाळचे एवढे महत्त्वाचे नेते असलेले नारायण राणे पक्षातून बाहेर गेल्यावर बाळासाहेबांचं मन कुठे ना कुठे दुखलेलं आहे। ज्यांनी बाळासाहेबांचं मन दुखावलेलं आहे अशा व्यक्तींना आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला जाऊ देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे। शिवसेना हा कायमच अशा मुद्द्यांना भावनिक मुद्दे करत असतो, भावनेवर चालणारा हा पक्ष अशी शिवसेनेची इमेज आहे आणि त्यामुळे या गोष्टीवर आता शिवसैनिक कशा पद्धतीनं रिॲक्ट होतात हे बघावं लागेल। त्या दृष्टीनं या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। जसं मी म्हणाले, माहिती मिळाल्यानुसार काल रात्री अनेक शिवसैनिकांना मेसेजेस पाठवण्यात आलेले आहे। स्मृतीस्थळावर नारायण राणेंना जाऊ देऊ नका अशा पद्धतीची भूमिका त्याच्यामध्ये होती, परंतु दुसरीकडे या ठिकाणी कुठलाही राडा होणं म्हणजे मग तो भाजपच्या वतीनं होणं किंवा शिवसेनेच्या वतीनं होणं किंवा या दोघांचाही होणं हा जनतेमध्ये एक वाईट संदेश जाऊ शकतो। मग ते शिवसेनेचे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा मग ते भाजपचे असतील, शिवसेनेसाठी तो जास्ती फटका याच्यासाठी आहे कारण नारायण राणे हे आज जरी भाजपमध्ये असले तरीही त्यांचा सगळ्यात जास्ती कालावधी राजकीय कालावधी हा त्यांनी शिवसेनेमध्ये घालवलेला आहे। शिवसेनेमध्ये अनेक असे लोक आहेत ज्यांना नारायण राणेंबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे। नारायण राणे हे फक्त मराठी नाही तर कोकणी आहेत, ज्या कोकणच्या माणसांमध्ये शिवसेनेचा सगळ्यात जास्ती दबदबा आहे, त्याच कोकण प्रांतातून नारायण राणे येतात आणि आता तर त्यांना केंद्रीय मंत्री बनवण्यात आलेलं आहे। नारायण राणे हा एक कोकणी माणूस आहे ज्याला केंद्रानं मंत्रिपद दिलेलं आहे, कॅबिनेट मंत्रिपद दिलेलं आहे आणि असा व्यक्ती जेव्हा जनतेमध्ये जाऊन जनआशीर्वाद घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा जर शिवसेना त्याला काही गालबोट लावणार असेल तर हा कोकणी माणसांमध्ये सुद्धा जाणारा वाईट संदेश आहे, अशा पद्धतीची भावना भाजपच्या वतीनं व्यक्त करण्यात येते आहे। त्यामुळे ही जनआशीर्वाद यात्रा सुरळीतपणे पार पडणं, त्याला कुठलाही गालबोट न लागणं हा भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे। पोलीस बंदोबस्त जरी तगडा असला तरी शिवसेनेची ही ख्याती राहिली आहे किंवा त्यांचा हा खाक्या राहिलेला आहे की ते गनिमी कामानं आक्रमण करतात। त्यामुळे आज सुद्धा जेव्हा नारायण राणे यांची ही यात्रा दादरपर्यंत पोहोचेल त्यावेळेला शिवसेनेचे कार्यकर्ते हे काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात, ती उधळून लावण्याचा प्रयत्न करतात। बिलकुल प्रणाली, मुद्दा कळला आपला। मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अभिषेक पांडे देखील जोडले गेलेत सध्या, त्यांच्याकडे आपण जाऊया। अभिषेक, नारायण राणे मुंबई एयरपोर्ट पे दाखिल हुए हैं, क्या वहां की अभी फिलहाल सिचुएशन क्या है? अगले 5 मिनट में उनका जो विमान है वो लैंड करेगा, लेकिन तस्वीरें मैं आपको दिखाऊं तो ये देखिए उनका कन्वे लग चुका है। साथ ही यहाँ पर तमाम सारे बीजेपी के कार्यकर्ता और राणे समर्थक सब पहुँच चुके हैं और ढोल ताशे के साथ यहाँ पर उनका एक स्वागत किया जाएगा, क्योंकि जिस तरीके से
कैबिनेट मंत्री बनने के बाद पहली बार आधिकारिक तौर पर वो मुंबई आ रहे हैं और ऐसे में कोशिश ये हो रही है कि नारायण राणे का एक बड़ा स्वागत किया जाए। और इसके लिए यहाँ पर देखिए तमाम सारी तस्वीरें आपको दिखाई पड़ रही हैं। पूरी सिक्योरिटी यहाँ पर बढ़ाई गई है और तमाम सारे सुरक्षा गार्ड आपको दिखाई पड़ रहे हैं। साथ ही ढोल ताशे नगाड़े ये सारी चीज़ों का बंदोबस्त यहाँ पर किया गया है ताकि किसी भी तरीके से राणे जब यहाँ पहुँचे तो उनके समर्थक हर तरीके से उनका स्वागत करें। ये देखिए एयरपोर्ट की तस्वीरें, वहाँ पर आपको ढोल ताशे दिखाई पड़ रहे हैं जो लेकर के लोग पहुँच चुके हैं। इसके साथ साथ यहाँ पर किसी भी तरीके का कोई दिक्कत ना हो, जिस तरीके से शिवसेना ने बीच में ये कहा कि उनका विरोध करेंगे, उसको लेकर के सुरक्षा बंदोबस्त किस तरीके से तैनात किया गया है। अगले 5 मिनट में नारायण राणे यहाँ से निकलेंगे और उसके ठीक पहले यहाँ पर सुरक्षा बढ़ा दी गई है ताकि यहाँ पर किसी भी तरीके की कोई दिक्कत ना हो। और साथ ही साथ बीजेपी के समर्थक यहाँ पर पहुँचे हैं और वो सभी यहाँ पर ढोल ताशे के साथ पहुँचे हैं। साथ ही कन्वे में हालांकि समर्थकों को ये कहा गया है कि एयरपोर्ट पर ना पहुँचे और कोविड प्रोटोकॉल का फॉलो करें, लेकिन उसके बावजूद भी समर्थक यहाँ पर पहुँचे हैं। 2-3 MLAs यहाँ पर आए हैं जिसमें कालिदास कोलंबकर एयरपोर्ट के भीतर गए हैं, इसके साथ साथ राम कदम एयरपोर्ट के भीतर गए हैं, कृपा शंकर सिंह यहाँ पर आए हुए हैं, उसके साथ साथ उनका परिवार यहाँ पर आया हुआ है ताकि यहाँ से रिसीव करके सबसे पहले शिवाजी महाराज के पुतले के पास लेके जाया जाए और वहाँ पर ये पूरे यात्रा की शुरुआत की जाए। लेकिन उसके ठीक पहले किसी भी तरीके की कोई दिक्कत ना हो, उसको ध्यान में रखते हुए तस्वीर आप देखिए कि किस तरीके से 3 लेयर सिक्योरिटी यहाँ पर रखी गई है। मुंबई पुलिस के जवान हैं, उसके बाद CISF के लोग हैं, ये देखिए ये पूरा CISF के लोग हैं। हाँ। उसके बाद मुंबई पुलिस के अलग एक बटालियन यहाँ पर रखी गई है। साथ ही पूरा कॉर्डन कर दिया गया है एरिया ताकि यहाँ से किसी भी तरीके से कोई जिसको नहीं पहचाना जा रहा है उसको यहाँ अंदर एंट्री ना दी जाए ताकि किसी भी तरीके की कोई दिक्कत ना हो। और यहाँ से सीधे उतरेंगे और उतरने के बाद सीधे अपने कन्वे से होते हुए सीधे छत्रपति शिवाजी महाराज के पुतले की तरफ जाएंगे। लेकिन उसके ठीक पहले यहाँ पर कोशिश की जा रही है कि एक भव्य स्वागत किया जाए राणे का। बिल्कुल अभिषेक, ऐसे ही हमारे साथ बने रहिए। प्रणाली यांच्याकडे आता मी जाणार आहे। प्रणाली, आपण जर बघितलं असेल तर नारायण राणे यांनी वरळीमध्ये जाणं टाळलेलं आहे। ऐन वेळेला हा बदल झाल्याचं सांगितलं गेलं, मात्र आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये नारायण राणे यांनी जायचं का टाळलं याची देखील चर्चा आता सुरू आहे। प्रणाली, त्याबद्दलची नेमकी काय माहिती देता येईल? हा अतिशय आयत्या वेळी झालेला बदल आहे, त्यामुळे अजून तरीही त्याच्याबद्दल अधिकृत माहिती जी ती मिळू शकलेली नाहीये। भाजपचे आमदार या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की वरळीला जाणं का टाळलेलं आहे। ताई, अशी माहिती मिळते की नारायण राणेंचा ज्या दौऱ्यामध्ये आधी वरळी हा परिसर होता, आता तो काढून टाकण्यात आलेला आहे। काही विशेष कारण आहे त्याच्यासाठी? विशेष कारण कसायला असायला पाहिजे, आमचा जो रूट ठरलेला आहे त्याच रूटने ते जाणार आहेत। वरळीला श्रीलंकेला करून कसं जाणार? चैत्यभूमीवरून दर्शन घेतल्यानंतर, सावरकरांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना शिवडीला जायचं आहे आणि मध्ये सिद्धिविनायक मंदिर आलं। हा, सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन। मंदिरं तर उघडत नाही आहेत, मंदिरा चालू आहेत, हॉटेल चालू आहेत, सर्व चालू आहे। पण आज श्रावण महिना चालू आहे तरी सुद्धा आज मंदिरात लोकांना जाता येत नाही, तरी ते बाहेरून दर्शन घेते। नक्की भारतीताई, रूट थोडासा बदल केलेला असं कळतं आहे, काही विशेष कारण आहे असं आपल्याला वाटतंय? थोडासा लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे की हे दोन्ही पक्ष तोडीस तोड आहेत, तर यांच्यामध्ये काहीतरी वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वरळी वगळण्यात आलंय? नाही, असं काही कारण नाहीये। जो रूट आहे तो आमचा पहिलेपासूनच ठरलेला होता, त्याच पद्धतीने आम्ही जातो आहोत। त्या ठिकाणी कोणाला घाबरून किंवा काही करायचं एवढं काही आमच्या मनामध्ये नाहीये आणि स्वच्छ मनाने सगळ्या महापुरुषांचे आशीर्वाद घेऊन आम्ही जनसंवाद यात्रा काढतोय। आमची जे इंटेन्शन आहे ते खूप स्वच्छ आहे, त्यामुळे कोणाला दुसऱ्यांना भीती वाटत असेल तर आम्हाला माहित नाही। सिद्धिविनायक नंतर ही यात्रा कशा पद्धतीने पुढे जाणार आहे आपल्याला काही कल्पना? त्याचा दौरा सगळा पूर्ण आखलेला आहे, आपल्याकडे देण्यात आलेला असेल, परंतु पूर्ण मुंबईभर काही बदल नाही, काही बदल नाही। म्हणजे आपण पाहतो की आमदारांकडनं सांगण्यात येतं की जो मार्ग ठरवण्यात आलेला होता तसाच तो केला जाणार आहे। वरळी काही जाणीवपूर्वक वगळलेलं नाहीये, सीलिंक वरून जाण्यात काही अर्थ नाहीये। आणि मध्ये म्हणजे आपल्याला जर आपला संपूर्ण दादर परिसर बघितला तर
आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जे स्मारक आहे तिथे जाऊन, नंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला जाऊन तिथनं ते सिद्धिविनायक मंदिराला जाणारा जो प्रभादेवीचा भाग मोडतो आणि तिथून मग ते पुढे मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे मार्गात कुठला बदल करण्यात आलेला नाही. वरळी हे जाणीवपूर्वक वगळलं किंवा घाबरून वगळलं असा कुठलाही भाग त्यात नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या आमदारांनी दिली. बिलकुल प्रणाली, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आता या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आगामी पालिका निवडणुकीचं बिगुल वाजू शकेल की काय? भाजप त्याबद्दलची मोर्चेबांधणी तातडीनं सुरू करेल की काय, असं देखील सध्या बोललं जात आहे. आणि नारायण राणे या सगळ्या एकंदरीतच मोर्चेबांधणीमध्ये किंवा पालिका निवडणुकीच्या तयारीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. भाजपनं लक्ष ठेवलेलं आहे मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्याचं. त्यामुळं या सगळ्या अनुषंगानं देखील याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण प्रणाली यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया. ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबईमध्ये आता थोड्याच वेळात दाखल होत आहेत. या सगळ्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन भाजपतर्फे नारायण राणे यांच्यातर्फे केलं जाईल अशी शक्यता व्यक्त होतीये. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे. मुंबई एअरपोर्ट परिसरात पोलीस बंदोबस्त आहेच, बॅरिकेडिंग देखील केलं गेलेलं आहे. तर दुसरीकडे जन आशीर्वाद यात्रेचा जो मार्ग आहे या यात्रेच्या मार्गादरम्यान देखील मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे. नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता लक्षात घेता हा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे. मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते जमतील अशी शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. मात्र कोरोनाची सध्याची स्थिती पाहता भाजपच्या नेत्यांनी सातत्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की गर्दी मोठ्या प्रमाणात करू नका, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. मात्र शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचं एकंदरीतच आपल्याला भाजपतर्फे प्रयत्न होताना दिसणार आहे. आणि आपण सध्याची ही दृश्य पाहतो आहोत. मुंबई विमानतळावरची ही दृश्य आहेत. भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते आणि त्यासोबतच निलेश राणे, नितेश राणे हे दोघेही यावेळेला उपस्थित आहेत. भाजपचे अनेक आमदार देखील यावेळेला उपस्थित आहेत. न्यूज 18 आणि बायजूसनं राबवलेल्या यंग जीनियस या उपक्रमामुळे अनेक प्रतिभावंत प्रकाश झोतात आले. न्यूज 18च्या व्यासपीठावर आपल्या कौशल्याची, बुद्धीची चुणूकही दाखवली गेली. अनेक तरुणांनी, मुलांनी आपली मनोगतं उघड केली. गणित, संगीत, क्रीडा, कला या क्षेत्रामध्ये ही मुलं हुशार आणि प्रतिभावंत होती आणि त्यामुळे याच व्यासपीठानं पुन्हा एकदा अशा तरुण प्रतिभावंतांचा शोध घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि याबाबत तुमच्याकडे जर काही माहिती असेल तर news18.com/younggenius वर नोंदणी करा किंवा बायजूसचं ॲप डाउनलोड करा आणि भेट द्या. लवकरच आम्ही तुमच्यासाठी न्यूज 18 लोकमतचा बायजूस यंग जीनियस सीझन 2 हा उपक्रम घेऊन येत आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.